नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत. अरे दादा 22 ते 25 मे सासवड मध्ये पुरंदर कृषी एक्सपो 2026 भरतोय. तू येणार ना? अरे वा, पण तिथं एवढं खास काय आहे? नवीन शेती तंत्रज्ञान, ड्रोन प्रदर्शन, आधुनिक अवजारे, हा सगळं एकाच ठिकाणी, म्हणजे नवीन व्यवसायाच्या संधीही मिळणार. हो ना, AI, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञानावर तज्ञांचं मार्गदर्शनही आहे. मग एवढा उत्साह कशासाठी? अरे दररोज 100 भेटवस्तू आहेत आणि बंपर बक्षीसच्या ट्रॅक्टर. मग लकी ड्रॉ साठी काय लागणार? फक्त 7-12ची प्रत सोबत घेऊन या. मग मी तर पूर्ण कुटुंबासोबतच येणार. मग 22 ते 25 मे सकाळी 9 ते रात्री 9 सासवडला नक्की या. नक्की या. या सुंदर असं कृषी पीक व पशु प्रदर्शन आणि या सासवड शहरामध्ये माझे सहकारी मित्र तालुक्याचे माझे आमदार सन्माननीय संजय जगताप यांच्या माध्यमातून, त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून पुरंदर कृषी व पशु असं हे प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. ज्यांच्या शुभास्ते हे प्रदर्शनाचं उद्घाटन झालं ते माझे दुसरे सहकारी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन कृष्णदादा जगताप, पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे उपाध्यक्ष सन्माननीय तानाजीराव जगताप यांचे सर्व सहकारी, जिल्हा परिषद सदस्य माझे सहकारी हरिभाऊ डोळे, जिल्हा परिषद सदस्य अजय इंगळे यांचे सहकारी, माझे जुने सहकारी माजी सभापती रमेशभाऊ मुकाशी, सोपान काका बँकेचे अध्यक्ष रमणीक शेठ कोटाडिया, समोर बसलेल्या सासवड नगरीच्या विद्यमान नगराध्यक्षा, मला खूप आदरणीय असं स्थान असलेल्या आदरणीय आनंदी काकी जगताप, राजवर्धनताई जगताप त्यांचे सर्व सहकारी, व्यासपीठावर बसलेले आमचे सर्व विद्यमान नगरसेवक बाळासाहेब कामटे त्यांचे सर्व सहकारी, नगरसेवक कृषी उत्पन्न बाजार समितीचे आमचे फडतरे साहेब त्यांचे सर्व सहकारी, या शरद कृषी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आमचे कोमन साहेब असतील, गरुड साहेब असतील त्यांचे सर्व सहकारी, जे जोडून आलेले माझे सहकारी मित्र सचिन हेमंत सोनवणे त्यांचे सर्व सहकारी. अतिशय सुंदर असं आम्ही गेले 2 तास संपूर्ण प्रदर्शन बघतोय आणि लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे. लोक आपुलकीने प्रत्येक गोष्टीची माहिती घेऊन राहिलेली आहे. मगाशी तानाजीरावांना सांगितलं की पारंपरिक शेती सोडून आधुनिक शेतीची कास आपण सर्वांनी धरली आहे. 30 प्रमाणात पारंपरिक शेती करून परवडत नाही. कालच माझं रमेशाबाशी बोललं तर म्हटलं या बघायला या, त्यामुळे मी कंटाळलोय शेतीला, आता मी शेती बंद करणार आहे. मी सकाळीच त्यांना फोन करून सांगितलं तुम्ही हे प्रदर्शन बघा, तुमच्यामध्ये आमूलाग्र बदल होईल. ती पारंपरिक शेती सोडून आपण आधुनिक शेती घेतली पाहिजे, आधुनिक बियाणं घेतलं पाहिजे, अवजारं घेतली पाहिजे. खूप तंत्रज्ञान चांगलं झालेलं आहे. जिथं 1-2 टन एकरी उत्पादन होतं तिथं 10-15 टन होतं. कृषी खूप मोठं संशोधन साखर याच्यामध्ये केलेलं आहे, ऊसामध्ये केलेलं आहे आणि त्या माध्यमातून त्याचा लाभ लोकांनी घ्यावा म्हणून संजयजी जगताप यांच्या माध्यमातून हे प्रदर्शन इथे आयोजित केलेलं आहे. मी सहज आयोजकांना विचारत होतो की तुमची काय अपेक्षा आहे, किती लोक येतील 5-4 दिवसात? ते म्हणते बाबासाहेब रविवार आणि सोमवारी सर्वात उच्चांक होईल आणि आमचा अंदाज आहे साधारण 1 लाखाच्या पर्यंत लोक या प्रदर्शनाला भेट देतील. ही खूप मोठी संख्या. नुसती पुरंदर तालुक्यातली लोक नाही तर बारामतीतली लोक येतील, बोरमधली येतील, आजूबाजूच्या तालुक्यातली लोक येतील. लोक शेतकरी खूप हौशी असतात, शेतकऱ्याला खूप आवड आहे पशु बघण्याकरता, इतर बघण्याकरता. राजवर्धनने ॲटो एक्सपो इथं आयोजित केलेलं आहे. त्याच्यामध्ये मी बघितलं आधुनिक ट्रॅक्टर आहेत, यंत्रसामुग्री आहे आणि शेतकऱ्याकडे पैसे आल्यानंतर कोणची गाडी घ्यायची याच्याकरताही त्यांनी तिथं अतिशय अल्प दरातल्या गाड्याही उपलब्ध करून ठेवलेल्या आहेत.
दुग्ध व्यवसाय कसा करायला पाहिजे, कोणची औषधं दिली पाहिजे, सेंद्रिय शेती कशी केली पाहिजे, आयलँड म्हणून आहे आमच्या विठ्ठलांनी चालू केलेले ते कशा पद्धतीने, या सर्व गोष्टी लोकांना, शेतकऱ्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या प्रदर्शनाच्या माध्यमातून होऊन राहिलं आहे. कारण का प्रत्येक माणूस पुन्हा कुठल्या कंपनीकडे जाऊन भेटू शकतो, एकाच जागी एकाच छताखाली या सर्व गोष्टी तुम्हाला आठवण जाईल. मला माहिती आहे 93 म्हणजे जवळजवळ 35 वर्षापूर्वी काकांनी ही संस्था उभी केलेली आहे. काकी समोर बसलेले आहेत. वर्षापूर्वी काकी दादांना भेटायला त्यास 80 साली दादांनी काकांनी सीताफळ चिकू आणला होता डांगवरून, बरोबर ना काकी, आणि लावली होती. आता ती झाडं खूप वर्ष झाली पण ते काकी म्हणले काय परवडत नाही, मी जाते, दादाही जातात कधीतरी. काकी आता त्याच्यावर प्रक्रिया होऊन राहिलेली आहे. जे 30 रुपयाला आपण चिक्कू विकतो तो आता 100 रुपये प्रक्रियेच्या माध्यमातून जाऊन राहिलेला आहे. एवढं प्रक्रिया झाल्या, फळांवरची प्रक्रिया होती, त्या माध्यमातून हे सर्व गोष्टी होऊन राहिलेल्या आहेत. आणि ह्याचा लाभ घेण्याकरता अनेक शेतकरी बांधव आज इथे येत आहेत, बघतायत. मी मागाशी त्यांच्याशी चर्चा करत होतो, तुम्ही सगळेजण पुरुषोत्तमला फिरत होता. म्हणजे बाबाराजे लांब लांब जाता येत नाही, चाकण, बारामती इतक्या लांब आपल्याला जाता येत नाही. महिला खूप मोठ्या प्रमाणावर संध्याकाळी आता येतील. आणि दादाजीराव तुम्ही पण लक्ष दिलं, घातलं, कारण का दुग्ध व्यवसाय खूप मोठा आहे. लोक एक जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे बघतात आणि आपल्याकडे ह्याला खूप मोठी चालना मिळालेली आहे. मोठमोठ्या बँकांना पैसे कर्ज पुरवठा देत आहेत. मग अशी मला वेळ होता तर मी तुमची बँक पण बघून राहिली, ती बँक ऑन व्हील. मला ती संकल्पना खूप आवडली. तिथे ती गाडी लावली होती, तुम्ही यायला पुरुषोत्तमाला वेळ होता. बँक ऑन व्हील ही संकल्पना खूप चांगली, शेतकऱ्यांच्या दारापर्यंत बँक जाऊ शकते. कारण का आपल्याला वेळ नाही आहे. कारण का मी कुठल्याही शेतकऱ्याला फोन केला सकाळी तो म्हणतो नाही जरा नंतर बोलतो, काय करतोय तर अंजीर तोडतोय, काय करतोय तर बाजारात आलोय. आणि म्हणून बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची गरज आहे. चांगली सेंद्रिय शेती कशी करायची याचं मार्गदर्शन करायला पाहिजे. आधुनिक बी बियाणं कसं मिळेल, आधुनिक यंत्र कशी मिळतील, या सर्व गोष्टींची माहिती शेतकऱ्यांना पोहोचण्याकरता या प्रदर्शनाचा उपयोग होणार आहे. मी संजयजींना खूप आभार मानतो की तुम्ही चांगला स्तुत्य उपक्रम या तालुक्यामध्ये अनेक वर्ष घेत आहे. असाच करा की जेणेकरून शेतकऱ्यांना याची मदत झाली पाहिजे. शेतकरी कष्टात आहे, हाडात आहे आणि सर्व शेती निसर्गावर आहे आणि निसर्ग फिरवत तशी ही शेती फिरत असते. आणि त्याच्याकरता आम्हा सर्वांना आधुनिकची जोड पाहिजे, संशोधनाची जोड पाहिजे. आणि ती कशी मिळेल, कशा पद्धतीने, त्या वेगवेगळ्या कंपन्या आणि वेगवेगळ्या पद्धतीने इथे आलेत. महाराष्ट्र शासनाने त्यांचा स्टॉल इथे लावलेला आहे. जेवढं काम महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडे मला पाहिजे तेवढं अपेक्षित होत नाही. मी त्या कृषी विभागाला दोष देणार नाही, पण तिथली काही लोक ती काम करत नाही, त्याची मला खंत आहे. खरं तर ही असे प्रदर्शनं महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून, कृषी विभागाच्या माध्यमातून व्हायला पाहिजे. पूर्वी व्हायची पण आता होत नाही. तर अशी झाली पाहिजे. पण तुम्ही खूप धाडस आहे, खूप मोठे एवढे प्रदर्शन बरोबर खूप मोठं धाडस आहे आणि तुम्ही धाडस केलंय, हे शेतकऱ्यांकरता केलेलं आहे. आणि अनेक जण येतील. मला आत्ताच विचारले काय चाललंय, मला गरुड साहेबांनी सांगितले बाबासाहेब आपण शेतकऱ्यांना लकी ड्रॉमध्ये ट्रॅक्टर देतो. कुठे गरुड साहेब? गरुड साहेबांनी मला आत्ताच सांगितलं. मला पगार झाला आहे आवाज. सुनीलराव आमचे देशपांडे इथे होते, मी आमचे काका आहेत शेती उद्योगवाले, मी माफ करा मी माझं बोलते. तर मला त्यांनी सांगितलं हे तुम्ही टाका. म्हणजे चुकून माझी चिठ्ठी आली तर सगळेजण म्हणते संजयजींनी माझी, म्हणून मी काय टाकणार नाही चिठ्ठी. एखाद्या गरीब शेतकऱ्याला हा ट्रॅक्टर लाभावा हीच आमची इच्छा आहे. आणि आम्ही परत एकदा